राज्यात सध्या जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यात देखील जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं मोठ्या प्रमाणावर वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे। मात्र यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्वात प्रकाश झोतात आलेला मतदारसंघ म्हणजे गोपाळपूर जिल्हा परिषद मतदारसंघ। कारण या मतदारसंघात तगडी फाईट होणार आहे। या ठिकाणी भाजपकडून माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ अंकुशराव यांच्या पत्नी दुर्गाताई अंकुशराव यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर त्यांच्या विरोधात भालके गटाचे मोठे नेते व्यंकट अण्णा भालके यांच्या पत्नी रुपालीताई व्यंकट भालके यांनी गोपाळपूरमधून आपला उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे। त्यामुळे यंदा गोपाळपूर जिल्हा परिषदेच्या गटाची लढाई आता हाय व्होल्टेज झाली आहे। कालच दुर्गाताई अंकुशराव यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता। मात्र आज भाजपकडून एबी फॉर्म मिळताच त्यांनी आपली उमेदवारी ही भाजपकडून दाखल केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये लढण्यासाठी दुर्गाताई अंकुशराव यांनी मोठी तयारी केली आहे। मात्र त्यांच्या समोर आता भालके परिवारातील सदस्याचं मोठं आव्हान असणार आहे। स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या सूनबाई रुपालीताई व्यंकट भालके या देखील आता गोपाळपूरच्या रणांगणात मोठ्या ताकदीने उतरलेले आहेत। त्यामुळे यंदा गोपाळपूर जिल्हा परिषद गटामध्ये अंकुशराव आणि भालके यांच्यामध्ये तगडी फाईट पाहायला मिळणार आहे।